हॅलो मित्रमैत्रिणींनो, हे आयुष्य म्हणजे काय आहे? दोन श्वासातलं अंतर. प्रथम मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा प्रथम श्वास घेतो आणि जेव्हा तो जातो तेव्हा त्याचा श्वास बंद होतो. म्हणजेच काय, आयुष्य हे दोन श्वासामधलं फक्त अंतर आहे. आता ते अंतर आपण कसं पार पाडायचं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. नेहमी सकारात्मक राहून आपल्याला होता होईल तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे काहीच नाही, मी खूप मागे आहे, मी गरीब आहे, या गोष्टीत आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याच्यात आनंद माना, त्याच्यामध्ये समाधानी राहा. नक्कीच त्याच्यापेक्षा परिस्थिती कशी सुधारेल याचा जरूर प्रयत्न करा, पण पाठीमागे त्याच्यात धावू नका. आपण म्हणतो धावत्याला शक्यही मार्गाने सापडे. बरोबर आहे, तुम्ही एखादं ध्येय गाठण्यासाठी निरंतर प्रयत्न केलेच पाहिजेत, पण त्या प्रयत्नांच्या मध्ये आपला खूप मोह किंवा आपला जो एखादा ध्यास म्हणतो की मला हे एवढं मिळवायचंच आहे, मी या स्पर्धेत उतरणार आहे, तर असं करू नका. तुम्हाला स्वतःला तुम्ही यंत्र बनवू नका. थोडासा आनंद घ्या. आयुष्य फार छोटं आहे, कुणीही अमर नाही. अमरपट्टा घेण्यासाठी अजून खूप अवकाश असणार आहे. तर त्यासाठी काय करायला हवं? रोजचा दिवस आनंदात जगला पाहिजे. नेहमी नेहमी वाईट विचार करण्यापेक्षा ते वाईट कसं घडणार नाही याचा प्रयत्न करा. सगळ्यांना तुम्हाला होता होईल तितकी म्हणजे गरजूंना मदत करा. मदत नाही केली तरी चालेल, पण कुणाबद्दल द्वेष निर्माण करू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना जपा, आपल्या नातेसंबंधांना जमा, संवाद ठेवत चला आणि नेहमी आनंदित राहा. तुम्ही म्हणाला, आज जर रश्मीताईंनी हा व्हिडिओ का केला? तर वर्ष संपत आले ना. आता नवीन वर्षाची सुरुवात करताना अनेक जण अनेक संकल्प करतील, अनेक जण मी हे करील, मी ते करील म्हणेल, पण ते कितपत लयाजेल मला माहीत नाही. म्हणून मी आजपासूनच सांगते की तुम्ही आजपासून संकल्प करा की मी छान वागेल, मी कुणाचा द्वेष करणार नाही आणि मला होता होईल तेवढी गरजूंना मी मदत करेन आणि माझं स्वतःचं आयुष्य मी खूप आनंदात जगण्याचा प्रयत्न करेन. यंत्राच्या सारखं कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे धावणार नाही. मनुष्य म्हणून जगण्याचे 100% प्रयत्न करेन. मला असं वाटतं, खूप श्रीमंत होण्यापेक्षा एक चांगला माणूस होणं फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्यातली माणुसकी नेहमी जपली पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या वर्षभरात जर काही माझ्याकडून अनावधानाने कुणाबद्दल वाईट बोललं गेलं असेल किंवा कुणाला मी टोचून बोलली असेल, मी बोलत नाही पण चुकून कुणाला वाटलं असेल, तर सगळ्यांनी मला मोठ्या मनाने माफ करा आणि रश्मीताईवरती असंच प्रेम ठेवा. बाकी काही नाही. येणारं वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं जाऊ असं तर मी म्हणीनच इन ॲडव्हान्स. पण आजच्यापासून तुम्ही हा विचार मात्र करायला सुरुवात करा. ठीक आहे? बाय बाय.